नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, कृषी विषयक या सर्व मुलाखती घेत असताना नांदेड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जीव ओतण्याचं, जीव आणण्याचं काम ज्यांच्या नावातच प्रवीण आहे, प्रवीण असलेले प्रवीणजी साले, नांदेड शहर महानगर अध्यक्ष यांना आपण भेटणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते ते आजपर्यंत आपल्या वाटचालीविषयी आणि सध्याच्या परिस्थितीविषयी आपल्याला काय वाटते ते सांगावं. नमस्कार. सर्वप्रथम मराठवाडा नेता या यूट्यूब चॅनलचे सर्व आदरणीय बद्दल साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो. यापूर्वी देखील त्यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याची आठवण मला आजही आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या चॅनलसाठी देखील त्यांचे मी अभिनंदनही करतो. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही व्यक्त करतो. मी अनेक वर्ष राजकारणात असताना राजकारणाविषयीचं एक कुतूहल मनामध्ये होतं. एक सरकारी कर्मचाऱ्याचा मुलगा आणि प्रस्थापितांचं राजकारण अशी जी काही व्यवस्था 30-32 वर्षापूर्वी होती, त्या काळात आपण राजकारण करू शकू की नाही हे निश्चित कळत नव्हतं. पण एक ध्येय असलं पाहिजे आणि एक कुठली तरी दिशा आपल्याला असली पाहिजे आणि त्या दिशेचा प्रवास सुरू झाला. मग विद्यार्थी परिषद असेल, मग भारतीय जनता पार्टी असेल, आणि या कामामध्ये मी जसं जसं पुढे गेलो तसं मला तसा आनंद मिळत गेला. आणि कुठल्या तरी एखाद्या क्षेत्राविषयीचं प्रत्येक व्यक्तीला एक आकर्षण असतं. मला सुरुवातीपासून ते राजकारणाचं होतं. मग राजकारण म्हणजे निश्चित काय, ते समाजकारण की राजकारण, ते कुठल्या विषयाला धरून केलं पाहिजे याविषयीची कुठलीही माहिती त्या वयात नव्हती. पण हळूहळू मग तो प्रवास सुरू झाला आणि जसं जसं पुढे होत गेला त्या प्रवासात मला अनेक अनुभव आले. चांगले आणि वाईट लोक संपर्कात आल्यामुळे पुढे थोडीशी प्रगल्भता आली म्हणायला वाव आहे. ते जनता, नागरिक आणि सहकारी ठरवतील की आपण तितके प्रगल्भ झालो की नाही. पण हळूहळू अनुभवातून आपण शिकतो. आणि प्रामुख्याने माझा विवाह झाल्यानंतर माझी पत्नी अरुंधती, जी इथे महानगरपालिकेत 2 वेळेस नगरसेविका होती, ती कडवट उजव्या विचारसरणीची, संघ विचार मानणारी आणि सक्रिय असल्यामुळे समाजात कामाने, तर तिच्यासोबत काम करताना अजून माझ्याही कामाची गती वाढली आणि त्या दिशेचा प्रवास गतिमानही झाला, दैदिप्यमानही झाला आणि समाधानकारकही होत आहे. एकंदरीत म्हणजे विकास रथाची 2 चाकं. तर तुम्ही नांदेडमध्ये एक शक्ती केंद्र म्हणून साखर कारखाने, संस्था हे सगळं असताना अशोकराव चव्हाणासारख्या बलाढ्य शक्ती विरोधात एका बाजूला मॅनेज होणारी भाजप, वरपासून म्हणजे मुंबई पासून गल्लीपर्यंत होल थिंग इज दॅट, सबसे बडा रुपया, असं असताना वहिनी 2 वेळेस कसं निवडून आल्या आणि त्यांची चळवळ, कारण आणि तुमचं काम हे खरं म्हणजे कसं जमतंय हे मला एक विचार म्हणजे पडलेलं कोड आहे. नाही, याच्यामध्ये खरं सांगायला हरकत नाही की साधारणतः 1992ला जेव्हा मी युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो तेव्हा राजकारणात प्रस्थापित लोक होती, पण पैशाचा तेवढा अपयोग किंवा वापर होत नव्हता असं माझ्या निदर्शनास येत होतं. आणि 97ला महापालिका स्थापित झाल्यावर जी पहिली निवडणूक झाली ती फार कमी खर्चामध्ये आम्ही ती जिंकली. त्याचं कारण की मनपाची निवडणूक जिंकण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात, संपर्क असेल, कुठले तरी विविध कार्यक्रम असतील, जनतेमध्ये जाणं असेल, तर ते संघटनेच्या माध्यमातून आम्ही जातच होतो. म्हणून पक्षाने अशी विचारणा केली की तुम्ही संपर्कात आहातच तर तुम्ही लढता का. आणि लढल्यानंतर जनतेने देखील भरपूर साथ दिली. आणि तो काळही तसा होता की काम करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे
असं मानणारा एक जुना जो वर्ग होता, जो त्यावेळेस 60-70च्या वयातला होता, जो निवृत्तीकडे आलेला, अशाही भरपूर ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला समर्थन केलं. पण 97ची निवडणूक आम्ही जिंकलो. 2002च्या पुन्हा झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ओपन कॅटेगरीला वॉर्ड सुटल्यावर देखील असा क्रांतिकारी निर्णय आम्ही घेतला की पुनश्च एकदा पत्नीनीच निवडणूक लढली पाहिजे. कारण एकदा आरक्षण झालं की पत्नी, ओपन झालं की आपण, तर हे संधी साधू राजकारण आपण करायचं नाही. मग तिने परत निवडणूक लढवली आणि परत ती विजयी झाली. तेव्हा संपर्क आणि केलेली विकास कामं ही जमेची बाजू होती. पुढच्या काळामध्ये पैशाचा थोडासा वापर जास्तीचा सुरू झाला. आणि तुम्ही बघा, मी व्यक्त केलेल्या मतामध्ये 1997 असेल किंवा 2002 असेल, जिथे कामाला किंमत होती, संपर्काला किंमत होती, हे विधान खरं ठरवायचं असेल माझं, तर 2007च्या पुढच्या निवडणुकीतच आम्ही तेवढ्याच जास्त संपर्कात, किंबहुना दोनदा नगरसेवक असल्यामुळे अजून जास्त संपर्कात असून देखील पराभूत झालो. कारण की तिथे पैशाचा वापर सुरू झाला आणि त्या वापरात आम्ही कमी पडलो. कारण आम्ही वेळ दिला, आम्ही श्रम केली, आम्ही निष्ठा ठेवली, एकाच विचाराचे पाईक म्हणून काम करत राहिलो. तिथे आम्ही ते जे काही पैशाचे आर्थिक असतात स्त्रोत, ते आपल्याकडे चुकीचे नव्हते. त्यामुळे आमच्याकडे अर्थार्जनही नव्हतं आणि द्रव्य खर्च करण्याची मानसिकताही नव्हती, तेवढी ताकदही नव्हती. त्याच्यामुळे 2012 आणि 2017च्या निवडणुकीत सलग आमचा पराभव झाला. पण जमेची बाजू अशी आहे की सलग 5 वेळेस महानगरपालिकेची निवडणूक माझी पत्नी कमळ या चिन्हावर, भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आम्ही लढलो. हेच आम्हाला निष्ठेचं मिळालेलं फळ आहे. अनेकांना तिकीटच मिळत नाही, पण तिकीट 5 वेळेस मिळणे, 2दा जिंकणे, 3दा पराभव देखील सन्मानजनकपणे पचवणे आणि पराभव झाला म्हणून खचून न जाता दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा कामात सुरू करणे, हे सगळं जे मिळालंय ते पक्षापुढे मिळालंय याची जाणीव आजच्या काळात कोणी ठेवत नाही. पण मला असं वाटतं की आपण ती ठेवली पाहिजे आणि पक्षाशी तशी प्रतारणा केली नाही पाहिजे. एकंदरीत केंद्रातलं सरकार, मध्यंतरी महाराष्ट्रात सरकार नव्हतं आणि आता परत सरकार आलंय. पण ज्या पद्धतीनं, म्हणजे तुम्ही आता किती खरं बोलू शकता बघा, की शिंदे हे ताकद देत आहेत. हेमंत पाटलाला 2 साखर कारखाने मुख्यमंत्र्यांनी दिले, माहिती आहे तुम्हाला, 2 साखर. तुमचे नेते देवेंद्र भाऊ हे कार्यकर्त्याला आर्थिक ताकद देत नाहीत असा माझा वैयक्तिक आरोप आहे. आणि त्यामुळं तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती असताना सुद्धा आपली आर्थिक आणि मानसिक गोची होते. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, तुमच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की मी ज्या पक्षात काम करतो तो पक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारावर चालतो. समाजातला जो अंतिम घटक आहे त्याचं उत्थान झालं आणि व्यक्ती 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 समुच्चयातून सगळ्या समाजाचं उत्थान झालं तर समाजाचं उत्थान होईल, देश प्रगतीपथावर जाईल, देश विश्वगुरु होईल. यासाठी केवळ एका कार्यकर्त्याचं पुनरुज्जीवन करणे, त्याला उभा करणे, केवळ एवढं उद्दिष्ट पक्षाचं नाही. ते एक विशिष्ट विचारधारा आहे, सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टीच्या परिवारातील लोक हे गडकरी साहेब किंबहुना देवेंद्रजी जे वाक्य वापरतात की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक रिफॉर्म, तर सामाजिक आणि आर्थिक बदलाचं हे आयुध आहे, हे माध्यम आहे. त्यामुळे हे सरकार ही माणसांना नाही तर समाजाला उभा करायचं काम करतात. तशा योजना तयार केल्या जातात. केंद्राने तयार केलेल्या 200 पेक्षा जास्त ह्या योजना समाजातील जवळपास 50 ते 80 कोटी नागरिकांना भारताच्या त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी मदत करतायत. त्याच्यामुळे एक समाधानाचं वातावरण देशभर आहे, ते आम्ही तयार केलेल्या योजनेमुळे. आणि राज्यात आता सत्तांतर झाल्यामुळे त्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना हे डबल इंजिनचं सरकार जर पूर्ण करेल तर मी जे बोलतोय त्याला दुजोरा ह्याचा असा आहे की 2014ला झालेल्या निवडणुकीत 18 कोटी मतदारांनी भारतीय जनता पार्टीला पसंती दिली आणि 273 खासदार निवडून आले. पण 2019 मध्ये अँटी इन्कम्बन्सी न येता प्रो इन्कम्बन्सी म्हणून परत 22 कोटी लोकांनी भारतीय जनता पार्टीला मदत केली आणि 303 खासदार निवडून आले. आणि भारतात होणाऱ्या मतदानात
4 35 आणि 36% मतदान जर एका पक्षाला मिळत असेल, मग झालेल्या 52 कोटी मतापैकी जर 22 कोटी मतदान हे पक्षाला मिळत असेल, तर पक्षाने तयार केलेल्या धोरणाचं हे यश आहे. आणि धोरण हे सर्वसामान्यांसाठी आहे, राष्ट्रहितामध्ये आहे, नागरिकांच्या हितामध्ये आहे. म्हणून त्या धोरणाचा पुरस्कार करणारा आमचा पक्ष आहे. त्याच्यामुळे आमची अशी धारणा आहे पक्की की व्यक्तीला कुणी मदत केली असेल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल, पण मी जो कार्य करायला सुरू केलं, तर मला आनंद आहे की माझ्याच वयाचे किंबहुना माझ्या बरोबरीचे असलेले देवेंद्रजी हे माझ्या पक्षात आहेत, माझ्या विचारधारेचे पाईक आहेत, म्हणून ते मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकले. आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर तथाकथित बलाढ्य वाटणाऱ्या, महाराष्ट्रातील राजकीय घराणेशाही सांगणाऱ्या, परिवारवाद असणाऱ्या मोठ्या मोठ्या नेत्यांना पराजित करून, त्यांना परास्त करून महाराष्ट्राला आधुनिक महाराष्ट्र म्हणून घडवण्याचं काम त्यांनी केलं. 5 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अशा योजना त्यांनी तयार केल्या की महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला त्याचा लाभ होईल. आणि ते चित्र आता स्पष्ट जमिनीवर दिसतंय. एक समृद्धी महामार्ग असेल, जलयुक्त शिवारसारखी योजना असेल, शहरांचं सुशोभीकरण असेल, नागरिक आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा विषय असेल, पीक विमा संदर्भामध्ये तत्कालीन आमच्या सोबत असलेले युती पक्ष पीक कंपन्यांचे ऑफिस जाळायचा प्रयत्न करणारे, एकट्या देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात नांदेड जिल्ह्यात जर 700 आणि 900 कोटी पीक विमा वार्षिक मिळत असेल, तर हे शेतकऱ्यांना एक प्रकारे पीक विम्याचं कवच आणि ते मजबूत कवच देण्याचा प्रयत्न देवेंद्रजीने केला. 167 टीएमसी पाणी जे पालघर, ठाणे जिल्ह्यातलं, मराठवाड्यातल्या पवित्र गोदावरीत टाकायचं आणि मराठवाड्याची वॉटर ग्रीड करून सिंचनाचं क्षेत्र वाढवून मराठवाड्यातल्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या कमी करायच्या, अशा हजारो योजना तयार करणारे देवेंद्र फडणवीस हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. आणि ते यशवंतरावजी चव्हाण असतील, आदरणीय वसंतरावजी नाईक असतील, आदरणीय गोपीनाथराव मुंडे असतील, यांचा राजकीय वारसा सक्षमपणे चालवत होते. म्हणून 2019 मध्ये पुनश्च एकदा या राज्यातल्या जनतेने त्यांना बहुमत दिलं आणि सांगितलं की सरकार पुन्हा तुम्ही चालवा. पण काही राजकीय कुटील डाव करणाऱ्यांनी त्यांना सत्तेपासून जरी दूर ठेवलं असेल, तर 2.5 वर्षामध्ये पुन्हा या महाराष्ट्राला बकाल अवस्थेकडे नेण्याचं काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलं. म्हणून हे सत्तांतर झालं आणि या सत्तांतराचा लाभ निश्चितच पुनश्च एकदा महाराष्ट्राच्या जनतेला होईल. ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस मी ब्राह्मण आहे असं म्हणतात, तसं तुम्हीही ब्राह्मण आहात. आणि दुर्दैवानं, योगायोगानं वाढत चाललेली झुंडशाही, जातीयवाद आणि जी परिस्थिती निर्माण होत आहे, आणि नांदेड सारख्या कॉस्मोपॉलिटियन शहरामध्ये ज्या ठिकाणी 18 पगड जातीचे मतदार आहेत आणि आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं, आता तुम्ही अध्यक्ष आहात, कशा पद्धतीनं वाढवणार किंवा हे चॅलेंज कशा प्रकारे स्वीकारणार? नाही, हे आव्हान आम्ही स्वीकारलं. इतके वर्ष पक्षात काम केल्यामुळे पूर्वीचे अध्यक्ष असतील, आमचे नेते असतील, जिल्हा स्तरावरचे नेते असतील किंवा प्रदेशातले नेते, राष्ट्रातले नेते यांची प्रबोधनं ऐकली. ज्या जिल्ह्यामध्ये पक्ष कुठेच नव्हता त्यांनी तो पक्ष नंबर 1 चा केला. नागपूरची जागा जर भाजपची निवडून आली खासदार पदाची किंवा वर्ध्याची, तर भारतात आपण जिंकू असं आदरणीय प्रमोदजी म्हणायचे. मग नागपूरचे खासदार भाजपचे झाले, वर्ध्याचे खासदार झाले. मग जिथे त्याला अवघड म्हणतो आपण, असे मतदारसंघ किंवा असा भागामध्ये भारतीय जनता पार्टीने वर्चस्व निर्माण केलं. त्यामुळे नांदेडमध्ये देखील आम्ही कामाला सुरुवात केली. निश्चितच आम्ही करत राहिलेल्या कामामुळे, आमच्या सातत्यामुळे, आमच्या प्रयत्नामुळे जनतेमध्ये एक विश्वास आम्ही निर्माण करू शकलो की हे कडवट भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. मग जो समाज राजकारणाला सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या नेत्यांकडे बघतो आणि समाजाचं प्रबोधन आम्ही सातत्याने केलं, जनतेत गेलो आणि सांगितलं राजकारण हे व्यक्तीच्या हितासाठी नाही, कुटुंबासाठी नाही किंवा परिवारासाठी नाही, तर ते जनतेसाठी असलं पाहिजे. मग आमच्या नांदेडमध्ये जे प्रस्थापित नेते होते त्यांनी केलेला गैरव्यवहार असेल, त्यांनी केलेला दुजाभाव असेल, त्यांच्या योजनेमध्ये त्यांच्या मनातले कुटील डाव असतील, हे कसे उजागर आपल्याला जनतेसमोर करता येतील
18 पगड जातीमध्ये जाऊन सांगून की तुमच्यासाठीच्या योजना केंद्राच्या बघा आणि राज्यातले नेते काय करतायत जे प्रस्थापित आहेत. मग कारखाने सुरू केले, मग ऊसाचं राजकारण हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते जिंकण्यासाठी कुणाचा ऊस न्यायचा आणि कुणाचा न्यायचा नाही विरोधकाचा, हे कारण आजपर्यंत राजकारण काँग्रेसने केलं. मग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीतलं राजकारण असेल, शैक्षणिक संस्था असतील त्याचा दुरुपयोग असेल, प्रत्येक ठिकाणी मतदारांना डोक्यात ठेवून मतदार आपल्याकडे येण्यासाठी म्हणून चांगल्या योजनेच्या माध्यमातून तो जवळ करायचा नाही, तर त्याच्या मजबुरीचा, त्याच्या असह्यतेचा फायदा घ्यायचा आणि कर्मचारी म्हणून कारखान्यावर, शैक्षणिक संस्थेत, बँकांमध्ये लोक नेमायचे आणि त्या माध्यमातून मतदान गोळा करायचं, असा कुटील डाव सातत्याने प्रस्थापितांनी केला. त्यालाही लोक कंटाळले. आणि शेवटी विकास कामच होत नाहीयेत, केवळ व्यक्तीचा स्वार्थ साधला जातोय. त्याच्यामुळं सातत्याने आम्ही जनमानस तयार करण्याचा तो प्रयत्न केला, आंदोलनाच्या माध्यमातून केला. समाजात विविध व्याख्यानमाला असतील, प्रबोधन शिबिर असतील, कार्यकर्त्यांची शिबिर असतील, असं घेऊन आम्ही 18 पगड जातीमध्ये गेल्यामुळे निश्चित हे परिवर्तन झालंय आणि ते परिवर्तन होऊ शकतंय. हे जनतेने जो आत्मविश्वास गमावला होता की प्रस्थापितांच्या विरुद्ध लढून उपयोग नाही आहे, त्या प्राप्त परिस्थितीला आपण शरण गेलं पाहिजे, ही जी काही मानसिकता समाजाची, नागरिकांची झाली होती, त्या मानसिकतेला छेद देऊन त्यांच्यामधलं स्फुल्लिंग जागृत करण्याचं काम नेत्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी केलेल्या प्रबोधनाच्या आधारावर आम्ही जनतेपर्यंत सातत्याने गेलो. म्हणून एक जनमानस तयार झालं आणि त्याचा परिपाक म्हणून 2014 मध्ये भारतात झालेल्या 10 वर्षाच्या पूर्वीच्या सरकारच्या गैरव्यवहाराचं प्रतिबिंब काय असलं पाहिजे हे लोकांनी 14 मध्ये दाखवून दिलं आणि चांगल्या व्यवहाराचं, चांगल्या योजनांचं काय केलं पाहिजे तर समर्थन केलं पाहिजे हे 2019 मध्ये दाखवून दिलं. त्याच्यामुळे मी कार्यकर्ता म्हणून ज्या विचाराचं काम करतो, ज्या विचाराचा पाईक आहे, तर मी स्वतःला समाधानी समजतो की या ठिकाणी मला, म्हणजे माझ्या विचाराला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि विचाराला मानणारा व्यक्ती सर्वोच्च पदावर गेला आणि तो आमच्या विचाराचं राज्य चालवेल आणि आम्हाला अपेक्षित असलेलं देश आणि राज्य तयार करेल, ही निश्चितच समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. एकंदरीत भारतीय जनता पार्टीमध्ये जबाबदारी ही दिली जात नाही असा प्रकारचा आरोप केला जातो. काही लोकांनाच सत्तेचा वाटा मिळतो, काही कुटुंबाला. एका बाजूला तुम्ही घराणेशाहीला विरोध करता आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याकडे पण घराणेशाहीच सुरू आहे असं म्हटलं जातं. यावर तुमचं काय मत आहे? नाही, काही बाबतीत आरोप करणाऱ्याला संधी आहे तसं बोलण्याची, पण अनेक वर्ष मी सत्तेत नसल्यामुळे विचाराच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला असेल, किंबहुना संघर्ष करत करत एक पिढी निवृत्त झाली असेल. म्हणून आदरणीय मोदीजींचं वाक्य आहे की काही पिढिया खप गई जब जाकर मैं ये पद पर आया. देवेंद्रजी तसंच मांडतात. पण मी स्वतःला त्यात नशिबवान का मानतो, ज्या विचाराचं मी काम करत राहिलो तर माझा कुठलाही परिवारवाद नाही, घरात कुणी राजकीय व्यक्ती नाही, माझ्या कुटुंबात आम्ही प्रस्थापित म्हणून ओळख नाही किंवा जातीचाही उल्लेख केला माझ्या तर तितक्या मोठ्या संख्येने तसाही माझा काही आधार नाही. असं असताना केवळ मी काम करत होतो म्हणून एके दिवशी फोन करून मला हे सरप्राइझिंग गिफ्ट म्हणून त्यांनी पक्षाची जबाबदारी दिली आणि अनेक वर्ष ज्येष्ठ नेत्यांच्या मुखातून मी जी गोष्ट ऐकत होतो की पार्टी योग्य माणसाला योग्य वेळी संधी देईल आणि त्याचा प्रत्यय मला जोपर्यंत आला नाही तोपर्यंत मलाही असं वाटलं की ह्या वल्गना असतील, पण तसं नव्हतं. ज्या दिवशी मी अध्यक्ष झालो तोपर्यंत मी कुठल्याही नेत्याला जाऊन भेटलो नाही आणि कधी मागणी केली नाही की मला तुम्ही अध्यक्ष करा. त्यांनी केलेल्या अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर जेव्हा दिली तर मला याची जाणीव आहे की हे पद फार मोठं आहे, इथे खूप काम करावं लागणार आहे, इथे संघर्ष करायचा आहे. म्हणून सत्ता येऊन 4 महिने झाल्यानंतर देखील मी कधी मुंबईला गेलो नाही, कुठल्या नेत्याकडे मी काही मागणी करायला गेलो नाही. कारण दिलेलं काम आपण करत राहावं. बूथ सशक्तीकरण असेल, शक्ती केंद्र तयार करणं असतील, बूथवर जाणं असेल, समाजाच्या बैठका असतील, विविध नेत्यांचे दौरे असतील, हे करताना पूर्ण वेळ आपण शहरात आपल्या कार्यक्षेत्रात द्यावा, जेणेकरून पक्षाला अजून बळकटी मिळेल आणि वरून धोरणात्मक जे निर्णय घ्यायचे ते पक्षाचे नेते घेतील. त्याच्यामुळे पक्षही बळकट होईल आणि नागरिकांचं हित त्याच्यामध्ये साधल्या जाईल. त्याच्यामुळे मला समाधान आहे की मीच नाही, माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते ज्यांना पक्षाने संधी दिली, मग आदरणीय मोदी साहेबांपासून, आदरणीय बावनकुळे साहेबांपासून ते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असतील ज्यांनी संघटनेत काम केलं आणि आदरणीय देवेंद्रजी जे नेते म्हणून आज राज्यात काम करत आहेत, त्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर पक्षाने बोलून संधी दिली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. राहुल गांधी यांची जी भारत जोडो यात्रा चालली
त्यामुळं एक वातावरण ठळून निघालं असं म्हटलं जातं. मग ते रोखण्याचं काम एक महानगर अध्यक्ष म्हणून शहर पातळीवर आपण कसं करणार? नाही, एक तर राहुल गांधीची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये आली तर आम्ही शांत राहून कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, कारण लोकशाहीत प्रत्येकाला यात्रा करण्याचा अधिकार आहे. तर त्यांच्या यात्रेला अपशकुन करायचं नाही किंवा त्यांचं अपयश त्यांनी आपल्या माथी मारू नये. पण माझं जे विश्लेषण आहे ते नांदेड आणि इथून विदर्भाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि या भागात कोकण प्रांतातले सगळे नेते काँग्रेसचे आणि कार्यकर्ते नांदेडमध्ये येऊन त्या यात्रेत सहभागी झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात नेते आले, त्यांचे समर्थक आले, ते मीडियाचे सहकारी घेऊन आले. असंही असताना कुठल्याही मीडियाच्या माझ्या सहकार्यांनी 25 किंवा 30 हजारापेक्षा जास्त गर्दी होती असा कुठेही उल्लेख मी पाहिला नाही. त्या 30 हजारामध्ये माझ्याकडे नोंद आहे 5700 पोलीस कर्मी यांची ड्युटी त्या ठिकाणी लावलेली होती. मग आरोग्य सेवक होते, स्वच्छता कर्मचारी होते, पोलीस कर्मचारी होते. हा सगळा आकडा जर आपण वगळला तर 15,000ची गर्दी एका राष्ट्रीय नेत्याला एका राज्यामध्ये, आणि पूर्ण राज्याचे नेते म्हणजे आदरणीय पृथ्वीराज चव्हाण इथे होते, विश्वजितजी कदम इथे होते, नाना पटोले इथे होते, अशोकरावजी चव्हाण साहेब होते. एवढ्या सगळ्या नेत्यांनी जर 25-30 हजाराच्या गर्दीला गर्दी म्हणलं असेल तर याच काँग्रेसच्या नेत्यांनी 2019 मध्ये आमच्या इथे झालेली जी मोदीजींची सभा आहे त्या जागेची एकदा पाहणी करून आलं पाहिजे की सरकारी आकडा सांगतो की 2.5 ते 3 लाख आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा दावा आहे की 4 ते 4.5 लाख लोकांची सभा एका लोकसभा मतदारसंघाची ज्या जिल्ह्यात आम्ही घेतली. प्रस्थापित असणाऱ्या अशोकरावजी चव्हाण यांचा पराभव आम्ही करू शकलो. नागरिकांनी आम्हाला समर्थन दिलं. या जनतेची मानसिकता बदलली. या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा अपवादाने एक आमदार होते, किनवटचे DB पाटील साहेब. आज निवडून आलेले 3 आमदार आहेत. त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा आणि म्हणण्याला संधी आहे की तिसऱ्यांदा मुखेडचा आमदार हा भाजपाचा आहे. आदरणीय गोविंदरावजी राठोड यांचं निधन झाल्यामुळे तुषारजी 2दा निवडून आले. राजेश पवार आमचे आमदार आहेत. भीमरावजी केराम हे आदिवासी पट्ट्यातले आमदार आहेत. आदरणीय राम पाटील रातोडीकर हे विधान परिषद सदस्य आहेत. आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर एक सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्य असलेला कार्यकर्ता हळूहळू ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद आणि आमदारकी आणि आज सगळ्यात मोठी पंचायत देशाची लोकसभा तिथपर्यंत पोहोचला. त्याचं कारण की ते सक्षम धडपड करणारं नेतृत्व आणि नागरिकांनी खूनपाठ मानली की प्रस्थापितांच्या विरुद्ध कौल दिल्याशिवाय यांची बुद्धी ठिकाण्यावर येणार नाही आणि हे जमिनीवर येऊन काम करणार नाहीत. आणि घडलं तसंच. दुर्दैव म्हणा किंवा सुदैव म्हणा, लोकसभेत त्यांचा पराभव झाला आणि ते विधानसभेच्या माध्यमातून मंत्रिपदावर जाऊन बसले. हे जरी त्यांचं सुदैव असलं तरी तिथे बसून देखील त्यांनी या 2.5 वर्षामध्ये मागच्या नांदेडचा जसा विकास व्हायला पाहिजे होता तसा ते गतिमान पद्धतीने करू शकले नाही. ज्या पद्धतीने नागपूर शहर आपण बघतोय ज्याचं सुशोभीकरण आज देशामध्ये कौतुक करतायत लोक, त्या धर्तीवर एक बांधकाम मंत्री म्हणून त्यांना करता आलं असतं, पण त्यांनी ते केलं नाही कारण त्यांचा राजकीय अजेंडा वेगळा होता. आणि भारतीय जनता पार्टीचा राजकीय अजेंडा हा जनतेसाठी काम करायचा आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की आता या जिल्ह्यामध्ये भाजपची पाळंमुळं चांगली खोलवर रुजलीत. येत्या काळामध्ये त्याची फळं आम्हाला मिळतील आणि निश्चितच ते गोड असतील. आता महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटते, कसं चित्र राहील असं वाटतं आणि कशामुळं? नाही, महानगरपालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. मग आम्ही नेत्यांनाही मागणी केली की तुमच्या निवडणुका संपल्या, आता जो कार्यकर्ता तुम्हाला नेता बनवतो त्या कार्यकर्त्याची आता ही निवडणूक आहे. तेव्हा आम्ही कार्यकर्त्यांपर्यंत जातोय. आरक्षण कुठे असेल, महिला असेल का पुरुष असेल, अशा सगळ्या प्रभागात फिरून आम्ही आवाहन करतोय की आम्हाला एक संधी द्या, आमच्या कार्यकर्त्याला विजयी करा. कारण मागच्या महानगरपालिकेत जी 5 वर्ष एक हाती सत्ता होती, पाशवी बहुमत होतं, त्या काळामध्ये इथे इमारत निरीक्षकांनी केलेला घोटाळा असेल किंवा एवढं प्रचंड बहुमत असताना कचऱ्यापासून खत निर्मिती, खतापासून वीज निर्मिती, गोदावरीचं शुद्धीकरण, सोलारची सिस्टीम, महानगरपालिकेच्या रस्त्याचं रुंदीकरण, येणाऱ्या टॅक्सेशन आणि त्याच्यामधून जे प्रपोर्शन त्यांनी साधायला पाहिजे होतं की गुंतागुंतीच्या काळात घेतलेलं कर्ज आपल्याला फेडायचंय, याचा कुठल्याही धोरणात्मक योजना त्यांनी तयार केली नाही. म्हणजे मला माहिती आहे की नागपूर महापालिकेमध्ये सेवरेजचं जे वेस्ट वॉटर आहे त्याच्यापासून वीज निर्मिती होते. शेतकऱ्यांना ते पाणी दिलं जातं नाममात्र दरामध्ये. तसा कुठलाही प्रकल्प इथे नाही. नांदेडमध्ये नागरिकांसाठी एखादी स्मशानभूमी नाही.
नांदेडमध्ये म्हणावं तसे 2-3 उड्डाण पूल ज्याच्यामुळे वाहतुकीचे खोळंबा होतोय असे उड्डाण पूल नाहीत. म्हणजे गुरुतागतीची एक संधी आम्हाला मिळाली होती, ती आम्ही पूर्ण उपभोगू शकलो नाही. आणि त्यानंतर अशोक चव्हाण हे स्वतः बांधकाम मंत्री झाल्यानंतर देखील नांदेडच्या दळणवळणामध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये असलेले जे विविध विषय आहेत ते महानगरपालिका सोडवू शकले नाही. अहो, नांदेडमध्ये साधा एक स्लॉटर हाऊस नाही, कतलखाना. आणि तुम्हाला मी आकडेवारी देऊ शकतो की नांदेडचे नगरसेवक दरवर्षी भारतातल्या एका मोठ्या महानगरपालिकेला भेट देऊन अभ्यास दौरे करून लाखो करोडो रुपयाचा चुराडा करतात. पण त्या महानगरपालिकेत असलेले विकास कामं, तिथल्या सुविधा बघून नांदेडमध्ये अंमलबजावणी करण्याचं काम कुणीही केलं नाही. त्याच्यामुळे केवळ आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आणि आधा हमारा असं जे काही धोरण होतं त्याच्यामुळे देशातली नाही, राज्यातली नाही तर आमच्या जिल्ह्यातली जनता कंटाळली आहे. तेव्हा प्रस्थापितांच्या विरुद्ध कौल द्यायला सुरुवात झाली आहे. ज्या ज्या वेळी नांदेडकर जनतेला संधी मिळेल ते निश्चितच प्रस्थापितांच्या विरुद्ध कौल देतील. म्हणून महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टी एकदम चांगला परफॉर्मन्स देईल अशा आता आम्हाला अपेक्षा आहे. आपण महानगराध्यक्ष झाल्यानंतर म्हणजे असे काही ठोस पक्षाचं बळकटीकरण, पक्षाला घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोहोचवण्यासाठी काही ठोस 1-2-3 कार्यक्रम सांगू शकाल का? नाही, आता आम्हाला बूथ सशक्तीकरण अभियान आम्हाला दिलं पक्षाने. आम्ही 200 बूथ अशी निवडली की जिथे भारतीय जनता पार्टीला कमी मतदान झालं. त्या बूथ पर्यंत आम्ही गेलो, त्या समाजातील घटकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला की नेमकं काय कमी पडलं. त्या लाभार्थ्यांना आम्ही भेटलो. पण नांदेडमध्ये असे जे लाभार्थी शेतकरी सन्मान योजनेचे आहेत, पीक विमा योजनेचे आहेत, प्रधानमंत्री आवास योजनेचे आहेत, शौचालयाचे लाभार्थी आहेत, गॅस योजनेचे लाभार्थी आहेत, उज्ज्वलाचे लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांकडून आम्ही पोस्ट कार्ड भरून घेतली साधारणतः 20,000 शहरामधून की धन्यवाद मोदीजी की मी अमुक अमुक विषयाचा लाभार्थी आहे आणि तुम्ही ही योजना मला दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. लसीकरणाची मोहीम राबवली, ती विनामूल्य होती. विनामूल्य राशन दिलं. आता दिवाळी भेट म्हणून दिवाळी किट दिलं. मग ज्या नागरिकांना लाभ मिळाला ते कुठल्याही समाजाचे असो त्यांच्यापर्यंत जाणे आणि त्यांना नमस्कार करून सांगणे की बघा बाबा, सरकार हे असं असतं आणि तुमच्यासाठी ही योजना आणली होती, त्याचा लाभ तुम्हाला मिळाला की नाही. मग कामगारांसाठीच्या योजना आहेत, दिव्यांगासाठीच्या योजना आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्यांच्या योजना आहेत, त्या त्या प्रकारच्या सगळ्या योजनांची माहिती सकलित करून आम्ही पूर्णपणे त्या समाजामध्ये, इव्हन तुम्हाला आश्चर्य वाटेल की तृतीयपंथीय लोक जे नांदेडमध्ये 100च्या संख्येने आहेत त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन आम्ही मन की बातचा कार्यक्रम केला. आणि आम्ही विशिष्ट पूर्ण कार्यक्रम करायचा, मन की बात शिदोरी के साथ म्हणून खासदार चिखलीकर साहेबांना घेऊन आम्ही पिंपळगाव येवला गावात गेलो, अख्ख्या गावासोबत जेवण केलं आणि मन की बातचा कार्यक्रम ऐकला. तळणी म्हणून गाव आहे, तिथे आम्ही गेलो. विविध गावात आम्ही जाणे, समाज उपक्रमात सहभागी होणे आणि त्या गावच्या अडचणी, समस्या समजून घेणे आणि त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे, हे सातत्याने आमचं काम चालू आहे. शेवटी येणारी महानगरपालिका, जिल्हा परिषद याबद्दल मतदारांना, जनतेला आपण काय सांगू इच्छिता? नाही, मी जनतेला अशी विनंती करेल की या देशामध्ये आपण परिवर्तन केलं, त्यात तुमच्या मतदानाचा सहभाग आहे. राज्यातही आपण परिवर्तन केलं, त्यातही तुमचा सहभाग आहे. एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचे जिल्ह्याचे नेते असतील, आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर असतील, आमचे 4 आमदार असतील, माझे मार्गदर्शक गोजेगावकर जे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ते असतील आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी दिशा आम्हाला देतील, त्या आधारावर नांदेडकर जनतेला मी आव्हान करेल की एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही आम्हाला संधी देऊन बघा. काँग्रेसनी जी काही बजबजपुरी माजलेली आहे आणि जर स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही निवडून आलो, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तर राज्यातलं सरकार आमचं, केंद्रातलं सरकार आमचं. योजना आणण्यासाठी, योजना तयार करण्यासाठी आम्हाला गती मिळेल आणि त्या योजना आपल्या पदरात पाडून घेता येतील, जेणेकरून लातूरला जसा रेल्वे बोगी उभारण्याचा एक कारखाना मिळाला तशा एखादा प्रकल्प नांदेडला मिळतो का, रोजगाराच्या संधी त्यातनं निर्माण होतात का, असाही आमचा मानस आहे. महानगरपालिकेला स्वच्छता अभियान असेल, पेयजल मिशन असेल, केंद्र सरकारच्या शहरी विकासाच्या योजना असतील, त्याचा निधी मिळवायचा असेल तर इथून प्रस्ताव पाठवण्यापासून ते निधीची मागणी करण्यापर्यंत जर स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या ताब्यात असतील तर निश्चितच याचा उपयोग होईल. जे सोलापूरला झालं, जे संभाजीनगरला झालं, जे कोल्हापुरात झालं, जे पुणे महापालिकेत झालं, त्याच धर्तीवर आम्ही नांदेड महापालिकेत आमची सत्ता आल्यानंतर परिवर्तन करून दाखवू. म्हणून आपल्या माध्यमातून
या संधीचा मी लाभ घेऊ इच्छितो की मराठवाडा नेता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नांदेड मधील तमाम जनतेला, मग ती महानगरातील असेल, जिल्ह्यातील असेल, की एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपलं अमूल्य मत देऊन जर तुम्ही संधी दिली कामाची, निश्चितच आम्ही त्या संधीचं सोनं करू. धन्यवाद सारे साहेब. अत्यंत अभ्यासू, स्पष्ट वक्तेपणा, निर्भीडता आणि पक्षनिष्ठा या भूमिकेतनं तुम्ही काम करत आहात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोरोनाच्या काळात तुम्ही केलेलं काम, त्यानंतर आता सरकार आलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून करत असलेली कामे पाहता आपल्याला शुभेच्छा देतो आणि सर्व जनतेला विनंती करतो, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, शेअर करा, तुम्हीही पहा, इतरांनाही पाठवा. आणि सारे साहेब, आपला बिझी शेड्यूल असताना आपण आम्हाला वेळ दिला, मुलाखत दिली, याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण एवढ्या मोठ्या चॅनलच्या माध्यमातून मला व्यक्त होण्याची संधी दिली. यापूर्वी देखील आपण संधी दिली होती. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जे व्यासपीठ पाहिजे ते आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय रामेश्वरजी व मराठवाडा नेता युट्यूब चॅनलचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.